सोयाबीनचे टॉप 5 बियाणे आणि यावर्षीच्या एल निनो सदृश हवामान परिस्थितीत कोणते वाण निवडावे। शेतकरी मित्रांनो, फक्त 5 मिनिटाचा चुकीचा निर्णय तुमचे एकरी 10 ते 15 क्विंटल उत्पादन 5 ते 7 क्विंटल पर्यंत खाली आणू शकते। यावर्षी पाऊस वेळेवर येईल का, मध्येच खंड पडेल का, जास्त पाऊस होईल की कमी, आणि अशा परिस्थितीत कोणते सोयाबीन बियाणे निवडले तर जास्त उत्पादन मिळू शकते। जर तुम्ही अजूनही सोयाबीनचे बियाणे ठरवले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले टॉप 5 सोयाबीन वाण, त्यांची वैशिष्ट्ये, जमिनीनुसार निवड, पेरणी कालावधी आणि ह्या वर्षीच्या हवामानानुसार कोणता वाण तुमच्यासाठी योग्य राहील। मी सखाराम राठोड, शिवम कृषी टेक मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। एल निनो आणि या वर्षीची परिस्थिती। मित्रांनो, हवामान तज्ञाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे, मात्र काही भागात पावसाचा खंड, उशिरा पाऊस किंवा एकदम जास्त पाऊस अशा परिस्थितीत निर्माण होऊ शकतात। अशा वेळी योग्य वाणाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। चुकीचे बियाणे निवडल्यास उगवण कमी होऊ शकते, फुलोरा कमी येऊ शकतो, शेंगा कमी लागू शकतात, उत्पादनात मोठी घट येऊ शकते। म्हणूनच आज आपण अशा वाणाची माहिती घेणार आहोत जे महाराष्ट्रातील विविध भागात चांगले परिणाम देत आहे। टॉप 5 वाणापैकी 5व्या वाणापासून सुरुवात करूया। नंबर 5, अंकुर JS 335। वैशिष्ट्ये: महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय वाणापैकी एक, मध्यम कालावधी, चांगली उगवण क्षमता, अनेक वर्षापासून शेतकऱ्याचा विश्वास। याचा कालावधी जर पाहायचं झालं तर 95 ते 105 दिवस, योग्य जमीन, मध्यम काळी जमीन, हलकी ते मध्यम जमीन, उत्पादन क्षमता 12 ते 18 क्विंटल प्रति एकर, व्यवस्थापनावर अवलंबून। कोणासाठी योग्य? जर तुमच्याकडे मध्यम जमीन असेल आणि तुम्हाला स्थिर उत्पादन हवे असेल तर अंकुर JS 335 उत्तम पर्याय ठरू शकतो। नंबर 14 जे वाण आहे ते म्हणजे महाबीज JS 335। वैशिष्ट्य: सरकारी विश्वासार्ह वाहन, दर्जेदार बियाणे, उगवण चांगली, उत्पादन क्षमता चांगली, आणि याचा जो कालावधी आहे हे 95 ते 105 दिवस आहे। त्याच्यासाठी योग्य जमीन ही मध्यम काळी जमीन। याची उत्पादन क्षमता जर पाहिलं तर 12 ते 20 क्विंटल प्रति एकर पर्यंत येते। विशेष म्हणजे महाबीजचे बियाणे असल्यामुळे अनेक शेतकरी विश्वासाने वापरतात। जर तुम्हाला प्रमाणित आणि विश्वासार्ह बियाणे हवे असेल तर हा पर्याय विचारात घेऊ शकता। नंबर 3, ग्रीन गोल्ड 3344। वैशिष्ट्य: जोमदार वाढ, भरपूर फांद्या, अधिक शेंगा धारण करण्याची क्षमता आणि चांगला दाना। भराव कालावधी जे आहे हे 90 ते 100 दिवस। योग्य जमीन जर पाहायची झाली तर मध्यम ते भारी जमीन। उत्पादन क्षमता 15 ते 22 क्विंटल प्रति एकर पर्यंत याची आहे। विशेष म्हणजे पावसाचे योग्य व्यवस्थापन असल्यास हा वाण उत्कृष्ट उत्पादन देऊ शकतो। ज्या शेतकऱ्यांना उच्च उत्पादनाचा प्रयत्न करायचा आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे। नंबर 2 चा जो वाण आहे तो म्हणजे रिसर्च वाण आहे, उन्नती, जे की रवी सीड्स आहे। याचं वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर नवीन पिढीचे संशोधित वाण। याचे वैशिष्ट्य: जोमदार वाढ, अधिक फ्लोरा, अधिक शेंगा। कालावधी जर पाहायचं झालं तर 90 ते 100 दिवस, योग्य जमीन, मध्यम काळी, खोल काळी जमीन। उत्पादन क्षमता जर पाहायचं झालं तर 18 ते 24 क्विंटल प्रति एकर। विशेष म्हणजे ह्या वर्षी बदलत्या हवामानात चांगली कामगिरी करण्याची क्षमता या वाणामध्ये दिसून येत आहे। नंबर 1 चं जे वाण आहे ते म्हणजे बूस्टर MAUS 612 आणि रिसर्च वाण पृथ्वीराज। मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर मी 2 वाण ठेवत आहे, बूस्टर MAUS 612। त्याची जर वैशिष्ट्ये जर पाहायची झाली तर मराठवाडा आणि विदर्भात लोकप्रिय, रोग सहनशक्ती चांगली, दाना भराव चांगला, उत्पादन क्षमता उत्तम। कालावधी जर पाहायचं झालं तर 95 ते 105 दिवस, योग्य जमीन, मध्यम ते भारी काळी जमीन, यासाठी योग्य जमीन म्हणून ओळखले जाते। उत्पादन क्षमता 18 ते 25 क्विंटल प्रति एकर। रिसर्च वाण जे पाहायचं ते म्हणजे पृथ्वीराज। वैशिष्ट्य जर पाहायचं तर जोमदार वाढ, भरपूर फळफांद्या,
मोठ्या प्रमाणात शेंगा, बदलत्या हवामानात चांगली कामगिरी. त्याचा जर कालावधी पाहायचं तर 90 ते 105 दिवसाचं कालावधी आहे. त्याच्यासाठी योग्य जमीन म्हणजे मध्यम भारी काळी जमीन. उत्पादन क्षमताचा जर हिशोब केलं तर 18 ते 25 क्विंटल पर्यंत प्रति एकर हे जमिनीनुसार कोणता वाण निवडायचं. पाहायचं जर झालं तर हलकी जमीन, याच्यामध्ये आपण अंकुर JS 335, महाबीज JS 335 आणि मध्यम जमिनीसाठी ग्रीन गोल्ड 3344, MEUS 612 आणि उन्नती. आणि भारी काळी जमिनीसाठी जर पाहायचं झालं तर पृथ्वीराज MEUS 612 आणि उन्नती हे वाण आपण निवडू शकतो. आता पेरणीचा जर कालावधीनुसार जर निवड करायचं झालं तर 15 जून ते 25 जून सर्व वाण योग्य. 25 जून ते 5 जुलै MEUS 612, उन्नती आणि पृथ्वीराज. उशिराची जर पेरणी असेल तर JS 335, MEUS 612. यावर्षी माझी जी शिफारस राहणार आहे ती म्हणजे जर तुमची जमीन मध्यम काळी असेल तर MEUS 612 किंवा पृथ्वीराज. तसंच उन्नती, ह्या तिन्ही वाणापैकी जर जमीन हलकी असेल तर तुम्ही अंकुर JS 335 किंवा महाबीज JS 335. जर जमीन भारी काळी असेल तर पृथ्वीराज किंवा MEUS 612 आणि उन्नती. मित्रांनो, सोयाबीन मध्ये उत्पादन वाढवायचे असेल तर फक्त खत आणि औषधावर भर देऊन चालणार नाही. उत्पादनाची सुरुवात योग्य वाण निवडीपासून होते. तुम्ही यावर्षी कोणते सोयाबीन बियाणे घेणार आहात हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच कृषी विषयक माहिती करिता शिवम कृषी टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. धन्यवाद.